प्रकरणी पोलीस अंमलदाराविरुद्ध गुन्हा दाखल। उरण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना पोलीस अंमलदार विजय चव्हाण यांनी तक्रारदार यांना वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। उपसंचालक प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा अमरावती यांच्याकडून प्राप्त स्पेक्ट्रोग्राफिक तपासणी अहवालानंतर चव्हाण यांच्या विरुद्ध उरण पोलीस स्टेशन इथं लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रकरणातील तक्रारदार यांनी 4 डिसेंबर 2019 रोजी अवैधरित्या वाळू वाहतुकीचा व्यवसाय सुरू ठेवण्याकरता पोलीस अंमलदार संजय नामदेवराव कुंभार व पोलीस अंमलदार विजय सुखदेवराव चव्हाण नेमणूक तत्कालीन पोलीस स्टेशन उरण इथं असताना दरमहा 20,000 रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती। त्यानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांनी 8 डिसेंबर 2019 रोजी केलेल्या पडताळणीमध्ये कारंजा रमजानपूर गावाजवळ विजय चव्हाण यांनी 20,000 रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं। 12 डिसेंबर 2019 रोजी लाचेच्या कारवाईत संशय आल्यानं त्यांनी लाच स्वीकारली नाही। त्यानंतर उपसंचालक प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा अमरावती यांच्याकडून प्राप्त स्पेक्ट्रोग्राफिक तपासणी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं उरण पोलीस स्टेशन इथं लाचेचा गुन्हा दाखल केला। या गुन्ह्याची भणक सदर पोलीस अंमलदार चव्हाण यांना लागल्यानंतर तो फरार झाल्याची माहिती आहे। त्याचा शोध अकोला एसीबी कडून घेण्यात येतोय। अहवालानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी लोकसेवक विजय सुखदेवराव चव्हाण उरण पोलीस स्टेशन इथं कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उप अधीक्षक मिलिंद कुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी केली आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.